वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. साधारण आवाजावरून कळत असेल आज पण हालत काही तेवढी म्हणावी अशी ठीक नाही आहे. दुपारनंतर ब्लॉग सुरू केला आहे. हे कामाला गेलेत आणि उन्हात बसले होते. त्यानंतर मला रिअलाईज झालं की आज सकाळपासून मी मॉइश्चरायझर नाही लावलं आणि स्किन सगळी माझी म्हणजे स्किनवर सगळे क्रॅक्स गेल्यासारखे दिसत होते. सर्दीमुळं माझे उच्चारही नीट येत नाही आहेत. सो पहिले मी स्किन केअर करून घेतलं. सो त्यानंतर आमच्या इथं माझी नेबर आणि तिची मुलगी आली होती. ॲक्च्युली ही आली ना बिचारी की सगळा पसारा काढून ठेवते. आणि माझी नेबर काय सांगू तुम्हाला, नो कमेंट्स. कारण की ती इतकी इरिटेट करते मला, कधी पण आणून सोडते मुलीला. सो त्या गेल्यानंतर मस्तपैकी मी माझा चहा नाश्ता घेऊन उन्हात बसली. ॲक्च्युली तिकडं मागे असतो ना माझा बेड, तिकडं मागच्या साईडला. मी आत्ता इकडं सरकवून घेतला आहे. सो इथं असं मस्तपैकी उन्हामध्ये बसली आणि काय सांगू कसलं भारी वाटतंय. असं अशा व्ह्यूचं एखादं ना स्वतःचं घर व्हावं. खरंच खूप भारी मजा येईल. फिंगर क्रॉस्ड, आय विश असं व्हावं. टी व्हीचा खोका अजून इथंच पडलेला आहे. तर माणूस काही यायचं नाव घेत नाही. आय डोंट थिंक तो लवकर येईल आणि कधी आमचा टी व्ही बसणार आहे काय माहिती. नो आयडिया. सो पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार केला ना पॉझिटिव्हच होतात. सो मी शक्यतो आजकाल प्रयत्न करते मी पॉझिटिव्हच विचार करील. हे आहे माझं रात्रीचं जेवण. ॲक्च्युली आज पण मी वाटाण्याचा भात बनवला होता कारण की माझी कंडिशन इतकी खास नव्हती की मी जेवण बनवावं. सो त्यामुळे वाटाण्याचा भात बनवला आणि वाटाणा शिल्लक होता त्यामुळे ते सुद्धा एक कारण आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा रात्रीचं नाईट रुटीन करते. स्किन केअर, फेस वॉश केला. इतक्या मुश्किलने फेस वॉश केला. खरंच माझी इच्छा पण होत नाही आहे आणि काय करू तेच कळत नाही कारण की परत स्किन ड्राय पडते आणि ते खेचल्यासारखी वाटते. इट्स बेटर की मी स्किन केअर करावा. आणि जर नाही केलं आणि स्किन केअरसाठी फेस वॉश करावा लागतो. काय सांगू किती ट्रबल आहे. स्किन केअर करून झाल्यावर मी तिथेच बसल्या माझे मेडिसिन घेतले. मी बॉटलमध्ये पाणी ऑलरेडी घेऊन बसले होते आणि त्यानंतर घरातल्या घरात वॉक करायचं ठरवलं. कारण की एक्सरसाइज पण गरजेचं आहे कारण की सध्या सतत मी झोपूनच असते त्यामुळे काही सुचत नाही. मला एक्सरसाइज वगैरे करायला सुरुवात करायची होती पण मी जे प्लॅन करेल ते सध्या सतत फ्लॉप जातं ते. सो बघूया पुढे काय होतं आहे. माझी सगळी कामं झाली होती आणि मी एकदम फ्री होते म्हणून मी नेल पॉलिश लावत बसले होते. आणि आय थिंक माझा जो पॅन्टचा कलर आहे त्यातून हा डार्क कलर आहे आणि पायाला थोडंसं मी ग्रीनिश कलरचं नेल पेंट लावलं आहे. मला असं फील होतं की जेव्हा मी तयार वगैरे होते तेव्हा मला जरा जास्त फ्रेश वाटतं. सो मी प्रयत्न करते की मला जरा फ्रेश वाटेल आणि ह्या झोनमधून बाहेर येईल. माझी खूप कामं पेंडिंग आहेत जी मी ठरवली होती यावर्षी करायची ती. सो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.